राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघाताने संपूर्ण राज्य हादरले आहे. आता या प्रकरणाला एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. 28 जानेवारी रोजी झालेल्या दुर्घटनेबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने आपली पहिली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. हा केवळ अपघात होता की त्यामागे एखादे सुनियोजित कट, या दोन्ही शक्यताची अत्यंत सखोल चौकशी सुरू आहे. CIDने म्हटले आहे, या निवेदनामुळे अजित पवारच्या मृत्यूचे गूढ अधिक वाढले आहे. आता तपासात नवीन खुलासे समोर येत आहे. CIDचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामनन यांनी काल एक विशेष पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अजित पवारच्या विमानाच्या अपघाताची तपास कसा सुरू आहे, आतापर्यंत तपासात काय समोर आले आहे, तपासाची सध्या स्थिती काय याबद्दलची माहिती दिली. आम्ही या प्रकरणातील तांत्रिक आणि मानवी अशा दोन्ही बाजू तपासत आहोत. दर तपासादरम्यान यामध्ये कोणताही गुन्हेगारी कट, खून किंवा जाणीवपूर्वक केलेला निष्काळजीपणा आढळून आला तर CID तत्काळ औपचारिक FIR दाखल करू, तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सुनील रामनन म्हणाले. CIDला तपासात आतापर्यंत काय आढळले? CIDने दिलेल्या माहितीनुसार अपघाताचा तांत्रिक तपास करणाऱ्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा सविस्तर अहवाल अद्याप मिळाला नाही. हा अहवाल तपासासाठी फारच महत्त्वाचा असणार आहे. या विमानाचा ब्लॅक बॉक्स जप्त करण्यात आला आहे. सध्या त्यातील डेटाचे सखोल